हे मंदिर प्रसिद्ध कशासाठी आहे? 14 वर्षाचा जेव्हा वनवास झाला होता रामराय लक्ष्मण स्वामी सीतामाईला, तेव्हा इथे चित्रकूट वर्ण इथे आले होते. इथे अगस्त मुनीचा आश्रम होता. भक्तांना दर्शन द्यायला आले होते. टेक म्हणजे प्रतिज्ञा. रामराय ज्यांनी इथे आल्यानंतर जे दृश्य पाहिलं, ऋषी मुनींचा हाडांचा सापळा पडला होता, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी इथे मग प्रतिज्ञा घेतली, जेवढे जे राक्षसवंशी लोक असेल मी त्यांचा सर्वनाश करू म्हणून रामटेक नाव पडलं. इथे यज्ञकर्म जे चालत होते त्यांच्यात मायावी राक्षस इथे पूर्ण होऊ देत नव्हते, त्यांचा संकल्प पूर्ण होऊ देत नव्हते म्हणून त्रास देत होते. म्हणून ही अवस्था ऋषी करून ठेवलेली होती राक्षस लोकांनी. तेव्हा रामरायांनी इथे प्रतिज्ञा घेतली होती म्हणून रामटेक नाव पडलं. टेक म्हणजे प्रतिज्ञा. मग इथून ते नाशिकला गेले पंचवटीला आणि नंतर जवळपास 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीचं हे मंदिर म्हटल्या गेलेलं आहे. जेव्हा मग त्याच्यानंतर 350-400 वर्षापूर्वी रघुजी राजा भोसले, शिवाजी राजे नंतर प्रथम रघुजी राजा भोसले यांचं जेव्हा राज्य आलं, तेव्हा त्यांना इथे कळलं की इथे सीता रामराय लक्ष्मण स्वामी सीतामाई इथे येऊन गेले म्हणून ते इथे आले होते. इथे आल्यावर त्यांनी पाहिलं की दोन्ही मंदिरात पाद्यपूजा होत असे, मूर्तीची स्थापना नव्हती. त्यांनी पण संकल्प सोडला की मला देवगड, बंगालच्या स्वारीमध्ये देवगडमध्ये जे काही यश प्राप्त होईल, ती लूट मिळेल ती इथेच ठेवील आणि इथे जयपूरवरून राम लक्ष्मण सीता मूर्तीचे संघ म्हणून मूर्ती बोलावून प्राणप्रतिष्ठा केली. त्यांना अपेक्षापेक्षा यश प्राप्त मिळालं आणि त्यांनी इथे जयपूरवरून मूर्त्या बोलावल्या होत्या. पण आपण आता जे दर्शन घेत आहे, लक्ष्मण स्वामी मागे राम सीता आहे, या मूर्त्यांनी रघुजी राजा भोसल्यांना दृष्टांत दिला 8 दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितलं साक्षात आम्ही आहोत. इथे सूर नदी म्हणून आहे, जपाळेश्वर मंदिर आहे, तिथे सूर नदी आहे, तिथे आम्ही आहोत. तिथनं काढून आमची प्राणप्रतिष्ठा कर, सत्य असत्य पाहण्यासाठी. मग त्यांनी आपलं मंत्रिमंडळ बोलावलं आणि काही माणसं पाठवली आणि त्यांनी काही माणसं पाठवल्यावर तिथे जाऊन त्यांनी या मूर्त्या पाण्याच्या वरती आलेल्या होत्या, यांना इथे आणून विधीपूर्वक यांची प्राणप्रतिष्ठा केली आणि ज्या जयपूरवरनं मूर्त्या आणलेल्या होत्या त्या शापित म्हणून स्वतः राजांनी दर्शन घेतलेलं नाही. हे बंद कुलपात इथे गड किल्ल्यात ठेवलं आहे. ह्या मंदिरच्या सुरक्षेसाठी हा गड किल्ला बांधण्यात आलेला आहे.